दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये, तळे एकमेकांवर घासायचे आहेत, हळुवारपणे डोळ्यावर ठेवायचे, डोळे उघडायचे आहेत, समोर पाहायचं आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला आपल्या शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं ज्येष्ठांचे वाढदिवस, ज्येष्ठांसाठी अभिष्टचिंतन आणि थोडासा चिंतनात्मक प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. त्या दृष्टीने आपण सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मी बरेच वेळा सांगत असतो की खरोखर आपण खूप भाग्यवान आहोत. हे वर्ष तर इतकं भाग्याचं आहे. गेल्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून 725 वर्षे पूर्ण झाली. सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव. तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्षे पूर्ण झाली. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली. त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सव. असे 3 महत्त्वाचे पर्व आणि या पर्वावर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. परवाच तुकाराम बीजेचा कार्यक्रम झाला. आज नाथषष्ठीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रकारचे आध्यात्मिक कार्यक्रम चालू असतात. परवा फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन सोहळा देहूमध्ये झाला. 375 वर्षे पूर्ण झाली. त्या ठिकाणी एक महानाट्य पाहायला गेलो होतो मी. ते महानाट्य पाहत असताना आणि संपूर्ण त्या देहू गावातलं वातावरण पाहिल्यानंतर मनामध्ये मी एक संकल्प केला की ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आपण दर महिन्याला जे प्रवचन करतो ते प्रवचन तुकाराम महाराजांच्या जीवनाचं चरित्र सांगावं. आणि त्याची सुरुवात मी आजपासूनच करणार आहे. आपली जी 12 प्रवचनं होणार आहेत, ही 12 प्रवचनं ही तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रावर होणार आहेत. आजचं हा पहिला भाग. 12 भागात आपण त्याची विभागणी करणार आहोत. खरोखर मावळ आणि मुळशी किंवा संपूर्ण मावळ प्रांत हा इतका सौंदर्याने नटलेला, इतकं सृष्टी सौंदर्य इतकं मोठं आहे की कधीकधी आपण म्हणतो की मावळ म्हणजे महाराष्ट्रातलं काश्मीर तर नाही ना. कारण भामचंद्र डोंगर आहे, भंडारा डोंगर आहे, घोराडेश्वर आहे. श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण परिसर हा हिरवागार झालेला असतो. एक वेगळ्या प्रकारचं सृष्टी सौंदर्य, सह्याद्रीच्या रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एक वेगळं सौंदर्याचा अनुभव आपल्याला या ठिकाणी येतो. आणि त्यात भर घातली ती आमच्या इंद्रायणी मातेने. इंद्रायणी नदी याच परिसरात उगम पावते आणि 50 किलोमीटरचा प्रवास करते आणि भीमा नदीला जाऊन मिळते. पण या 50 किलोमीटरच्या प्रवासामध्ये इंद्रायणीच्या काठी 2 महान संत होऊन गेले, ज्यांनी 750 वर्षापूर्वी या इंद्रायणीच्या काठी भक्तीचा मळा फुलवला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करे. या मराठीच्या नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ ज्यांनी केला ते संत ज्ञानेश्वर महाराज.
की आपल्या अमृत ज्ञानानं त्यांनी संपूर्ण परिसर, आज 750 वर्ष पूर्ण झालीत, संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. आळंदी हे गाव आणि त्यापासून पश्चिमेला काही अंतरावर देहू हे गाव. देहू गावी एक महान संत होऊन गेले की ज्यांचे चरित्र आपण पाहणार आहोत. ते संतश्रेष्ठ जगद्गुरू प्रातस्मरणीय तुकाराम महाराज. जगद्गुरू अद्यापर्यंत 3च झालेले आहेत. भगवान श्रीकृष्णांना आपण कृष्ण वंदे जगद्गुरू असं म्हणतो, शंकराचार्यांना आपण जगद्गुरू असं म्हणतो, आणि त्यानंतर तुकाराम महाराजांना जगद्गुरू होण्याचा मान मिळाला. ही आपल्या दृष्टीने अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी फारसं भ्रमण केलं नाही महाराष्ट्रामध्ये. एकनाथ महाराजांनी भागवताच्या रूपानं काशीपर्यंत आपल्या भागवत धर्माची पताका फडकवली. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी, हरिपाठाचे अभंग यातून या मराठी भाषेचा सुकाळ केला. समर्थ रामदासांनी संपूर्ण महाराष्ट्रभर पदभ्रमण केलं. परंतु तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर पाहिलं तर पंढरपूरला जाण्याव्यतिरिक्त तुकाराम महाराज पंचकृषीच्या बाहेर कुठे पडलेले नाहीत. तरीसुद्धा तुका आकाशा एवढा, तुकाराम महाराज आकाशा एवढे होतात. म्हणजे केवढं मोठं त्यांचं चरित्र आहे. एक प्रपंच आणि परमार्थ या 2 गोष्टींची सुरेख सांगड तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये घातली. वैराग्याचा मूर्तिवंत कलश म्हणून तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राकडे पाहिलं जातं. तुमचं माझं सामान्य माणसांचं जीवन आणि तुकाराम महाराजांचं जीवन हे सारखंच होतं. तरीसुद्धा आपल्या आचाराने, विचाराने आणि उच्चाराने त्यांनी या संत संप्रदायामध्ये एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवला. संत बहिणाबाईंनी या संप्रदायाचं वर्णन केलं आहे. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, तेणे केलासे विस्तार, जनार्दनी एकनाथ, स्तंभ दिला भागवत, भजन करा सावकाश, तुका झालासे कळस, बहिणी म्हणे फडके ध्वजा, निरूपण केले ओजा. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्यापासून तर तुकाराम महाराजांच्यापर्यंत हा जो संत मंडळींचा प्रवास आहे, हा खरोखर प्रपंच आणि परमार्थ किंवा प्रपंच करता करता माणूस परमार्थापर्यंत कसा जाऊ शकतो याचं संत हे उत्तम अशा प्रकारचं उदाहरण आहे. संत तुकाराम महाराजांचं वर्णन करताना वामन पंतांनी मोठा सुंदर श्लोक वापरला आहे. म्हणावे कसे हो तया लागी वाणी, जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, परब्रह्मरूपी कसा हा तुकावा, तयाचे दुजी कोण दुजा तुकावा. अर्थ सांगितलं म्हणजे आपल्या लक्षात येईल. वामन पंडित म्हणतात की म्हणावे कसे हो तया लागी वाणी. तुकाराम महाराजांचा व्यवसाय हा वाण्याचा व्यवसाय होता. त्यांच्या घरी दुकानदारी होती आणि म्हणून ते म्हणतात म्हणावे कसे हो तया लागी वाणी. अहो महाराजांना वाणी म्हणून कसं चालेल. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, की ज्याची वाणीच पूर्ण वेदांत सांगत होती. म्हणजे वरही वाणी शब्द आला आहे आणि खालच्या चरणा पण वाणी शब्द आला आहे. पण वरच्या वाणी शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि खालच्या वाणी शब्दाचा अर्थ वेगळा आहे. परब्रह्मरूपी कसा हा तुकावा, म्हणजे परब्रह्माच्या बरोबर जर याची तुलना केली, तुकावा म्हणजे कशी तुलना करायची. तयाचे दुजी कोण दुजा तुकावा, म्हणजे तुकाराम महाराजांची तुलना दुसऱ्यांच्याबरोबर होऊ शकत नाही. वरचा शब्द तुकावा म्हणजे तुलना आणि दुसरा शब्द तुकावा म्हणजे तुकाराम महाराज. म्हणजे किती सुंदर अशा प्रकारचा श्लेष वामन पंडितांनी या ठिकाणी साधलेला आहे. महाराजांचं आणखीन मोठं कौतुक सांगायचं म्हणजे ज्या रामेश्वर भट्टाने तुकाराम महाराजांच्या वह्या किंवा तुकाराम महाराजांची गाथा ही इंद्रायणीत बुडवायला सांगितली आणि 13 दिवसाच्या अनुष्ठानानंतर जेव्हा इंद्रायणी मातेने ती गाथा पुन्हा तुकाराम महाराजांच्या हातामध्ये दिली, त्यावेळेला रामेश्वर भट्टसुद्धा
म्हणतात, तुकाराम 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 म्हणती तया कापे यम, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ तेणे केला से पुरुषार्थ, तेणे केला से पुरुषार्थ, तेणे केला से पुरुषार्थ. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. पण त्याच्या अगोदरच्या चरणात ते म्हणतात की जळी दगडासहित वह्या, म्हणजे तारी येल्या जैशा लाह्या. म्हणजे ज्याप्रमाणे पाण्यावर लाह्या तरंगतात त्याप्रमाणे तुकोबारायांच्या वह्या या पाण्यावर तरंगल्या. आणि म्हणून शेवटच्या चरणात ते म्हणतात, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. म्हणजे तुकाराम महाराज आणि विष्णू हे दोघे वेगळे नाहीतच. म्हणजे भगवंत पदाला प्राप्त झालेले तुकाराम महाराज, त्यांचं वर्णन रामेश्वर भट्टांनी केलं आहे. आरतीमध्ये सुद्धा ते म्हणतात, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, आरती ज्ञान राजा. म्हणजे या ठिकाणी रामेश्वर भट्टसुद्धा महाराजांचं वर्णन अशा प्रकारे करतात आणि त्यांच्या नावाने आरती गातात. अशा प्रकारचे तुकाराम महाराज आहे तरी कोण? त्यांचं नेमकं पूर्वज कसे आहेत? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे ही जी साधना आहे, ही साधना एका पिढीतली साधना नाही. तुकाराम महाराजांचे 7वे पूर्वज, त्यांचं नाव विश्वमरबुवा, हे देहूमध्ये राहायचे. घरी दुकानदारीचा व्यवसाय होता, पण पांडुरंगाची भक्ती तेवढीच मोठी होती. दर एकादशीला ते पंढरपूरला पायी जात असत. साधारणपणे हा काळ 1300 म्हणजे 13व्या शतकातला काळ असावा. 1350 साल हे असावं. ते नियमितपणे पंढरपूरच्या वारीला जायचे. वारी करून आले की गावामध्ये लोकांना एकत्र करायचं, त्या ठिकाणी हरिनामाचा गजर करायचा, पांडुरंगाचं भजन म्हणायचं आणि आपला संपूर्ण काळ त्याच्यामध्ये व्यतीत करायचा. त्यांच्याबरोबर बाकीचे लोकसुद्धा भजन म्हणत आणि पांडुरंगाच्या चरणी लीन होत. म्हणजे व्यवसाय करता करतासुद्धा, प्रपंच करता करतासुद्धा त्यांचं जीवन पारमार्थिक अशा प्रकारचं जीवन होतं. पण वयोमान हे वाढत चाललेलं होतं. एक वर्षी त्यांना असं वाटलं की पांडुरंगा, मी आता नाही तुझ्यापर्यंत येऊ शकत. जोपर्यंत माझ्या शरीराची तयारी होती तोपर्यंत मी येऊ शकत होतो. आता माझ्या मनाची तयारी आहे, पण शरीराची तयारी नाही. मन खूप धाव घेतं आहे, पण मी शरीराने तिथपर्यंत येऊ शकत नाही. रात्रीची वेळ आहे. एक प्रकारची ओढ लागली पांडुरंगाची. पांडुरंगाने दृष्टांत दिला, स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग आले आणि पांडुरंगाने सांगितलं, विश्वंभरा, आता तू येण्याची गरज नाही माझ्याकडे, मीच तुझ्यापर्यंत येणार आहे. इंद्रायणी नदीच्या पलीकडच्या बाजूला आंबेवन आहे, त्या आंबेवनाखाली मी त्या ठिकाणी येतो आहे. स्वप्न संपलं. सकाळ झाली. त्यांच्या पत्नी उमाबाई त्यांचं नाव, त्यांना रात्रीचं स्वप्न सांगितलं. गावातल्या लोकांना स्वप्न दृष्टांत सांगितला आणि म्हणाले की आपल्याला आता आंबेवनाकडे गेलं पाहिजे. टाळ मृदुंगाचा गजर सुरू झाला. हातामध्ये तुळशीच्या माळा घेतल्या आणि तुळशी घेऊन ही सगळी मंडळी, आबीर बुक्काबरोबर आहे, ही सगळी मंडळी इंद्रायणीच्या पलीकडे गेली भजन करत करत. ज्या ठिकाणी आंबेवन होतं त्या आंबेवनाच्या एका आंब्याखाली यांना फारसा शोध घ्यावा लागला नाही. त्या ठिकाणी आपोआपच आबीर बुक्का त्या ठिकाणी दिसला. हिरव्यागार अशा प्रकारची तुळशी दलं त्यांना त्या ठिकाणी दिसली आणि मग त्यांनी त्या ठिकाणी उत्खनन केलं. जमिनीचा थोडा भाग खणला तर साक्षात पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती त्यांना त्या ठिकाणी दिसली.
आणि शेजारीच रुक्मिणी मातेची मूर्ती दिसली. आज जर आपण देहूला गेलो तर देहूला मंदिरामध्ये पांडुरंगाची आणि रुक्मिणी यांची जी मूर्ती दिसते ना, ती 13व्या शतकातली स्वयंभू अशा प्रकारची मूर्ती आहे. आज आपण त्या मूर्तीचं जाऊन दर्शन घेतो. विश्वंभर बुवांनी त्या एक छोटंसं मंदिर बांधलं. त्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी दोन्ही मूर्ती ठेवल्या. आता त्यांच्या अध्यात्माला अधिक बहर आलेला होता. गावातले लोक नित्यनेमाने त्या ठिकाणी जात. त्या ठिकाणी हरिपाठ होत असे, पांडुरंगाची काही भजनं होत असत, कीर्तनं होत असत, प्रवचनं होत असत. भक्तीच्या रंगात अवघी देहूकर मंडळी रंगून जात असत. परंतु विश्वंभर बुवांना त्यांच्या पोटी 2 मुलं जन्माला आलेली होती आणि ती मुलं त्यांना वयाच्या 45व्या वर्षी झालेली होती. वयाच्या 45व्या वर्षी त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि एका मुलाचं नाव त्यांनी मुकुंद ठेवलं आणि दुसऱ्या मुलाचं नाव त्यांनी हरी ठेवलं. मुकुंद आणि हरी हे त्या प्रपंचामध्ये वाढत होते. वडिलांचा व्यवसाय ती मुलं सांभाळत होती, परंतु त्यांचा व्यवसायाकडे जास्त कल नव्हता. त्यांची क्षात्रवृत्ती होती, क्षात्रधर्माकडे त्यांचा जास्त कल होता. दोघांची यथावकाश लग्न झाली. उमाबाई त्यांची आई, त्या आईने या मुलांवर चांगले संस्कार केले होते. सुना 2 घरी आल्या, परंतु ही मुलं काही त्या प्रपंचात जास्त रमत नव्हती, म्हणजे दुकानदारीमध्ये. त्यावेळेला चंद्रराव मोरे म्हणजे मुळातलं तुकाराम महाराजांचं घराणं आहे ना, हे मोऱ्यांचं घराणं. त्यांचं दुसरं आडनाव आंबिले असं सुद्धा होतं. म्हणजे जावळीला जे चंद्रराव मोरे आहेत ना, त्या मोऱ्यांच्या घराण्यातले तुकाराम महाराज होते. इकडे आल्यानंतर त्यांचं नाव मोरे असं पडलं, म्हणजे मोरे घराण्यातलेच ते होते. पण त्यांचं एक नाव आंबिलेसुद्धा घेतलं जातं. इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. ही दोन्ही मुलं राजदरबारामध्ये मर्दुमकी गाजवण्यासाठी गेली. त्यांच्या दोघांच्या बायका बरोबर होत्या, उमाबाई पण बरोबर होत्या. कारण आता विश्वंभर बुवा या जगामध्ये नव्हते. आपल्या दोन्ही मुलांना आणि दोन्ही सुनांना घेऊन उमाबाई या तिकडे जावळीला गेलेले आहेत. मुलं पराक्रम करण्यासाठी युद्धावर निघालेले आहेत, मोहिमेवर निघालेले आहेत. जाताना आईला आणि आपल्या बायकांना त्यांनी विचारलं, जर आम्ही पुन्हा आलो लढाई करून तर तुमचे समजा, जर आलो नाही तर मात्र आमची काळजी करू नका, तुमच्या पद्धतीने तुमचं जीवन जगा. आणि नेमकं तसंच झालं. लढाईमध्ये दोन्ही मुलं कामी आली. मुकुंद आणि हरी दोघी मुलं लढाईमध्ये मारले गेले. उमाबाईंना खूप मोठं दुःख झालं म्हातारपणामध्ये. दोन्ही सुना होत्या. त्यावेळेला सती जाण्याची पद्धती होती. मुकुंदाची बायको सती गेली, पण हरीच्या बायकोला सती जायला काही परवानगी दिली नाही, कारण हरीच्या बायकोला दिवस गेलेले होते. यथावकाश तिला एक मुलगा झाला आणि त्याचं नाव विठ्ठल असं ठेवलं. उमाबाई, नातू आणि सुनबाई हे पुन्हा देहूला आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पुन्हा आपला नेहमीचा प्रपंच सुरू केला. नेहमीप्रमाणे पांडुरंगाची सेवा करायची, जे काही मिळेल त्याच्यामध्ये आपला उदरनिर्वाह करायचा, असं हे सगळं चाललेलं होतं. पुन्हा विठोबाचं लग्न झालं. विठोबाला एक मुलगा झाला, त्याचं नाव पदाजी असं ठेवलं. पदाजीला पुन्हा एक मुलगा झाला, त्याचं नाव शंकर असं ठेवलं. शंकरला परत एक मुलगा झाला, त्याचं नाव कन्हैया असं ठेवलं. आणि कन्हैयाला पुन्हा एक मुलगा झाला, त्याचं नाव बोलोबा असं ठेवलं. आणि आज ज्यांचं चरित्र आपण पाहत आहोत त्या तुकाराम महाराजांचे वडील म्हणजे बोलोबा. म्हणजे विश्वंभर बुवांची 7वी पिढी तुकाराम महाराजांची होती. बोलोबाला 3 मुलं झाली. पहिल्या मुलाचं नाव सावजी असं ठेवलं, दुसऱ्या मुलाचं नाव तुकोबा असं ठेवलं आणि तिसऱ्या मुलाचं नाव कान्होबा असं ठेवलं. तिन्ही मुलं त्या ठिकाणी प्रपंचामध्ये जे काही आईने केलेले संस्कार आहेत त्या संस्कारानुसार जीवन जगत होते. सावजी थोडे वैराग्य वृत्तीचे होते आणि त्यामुळे ते प्रपंचात काय फारसे रमले नाहीत.
ते प्रपंच सोडून निघून गेले. बरेच वेळा आपण असं म्हणतो की तुकाराम महाराजांची गरिबी खूप होती, गरिबी खूप होती, पण असं मात्र नाही. तुकाराम महाराज हे व्यवसायाने वाणी होते, दुकानदारी होती, सावकारकी होती. गावातल्या अनेक लोकांना त्यांनी पैसे दिलेले होते. परंतु जेव्हा पाठोपाठ दुष्काळ पडला, घरी गाई गुरं वगैरे होती, त्यांची पहिली पत्नी होती, पहिल्या पत्नीपासून त्यांना मुलगा झाला होता, त्याचं नाव संतराम किंवा शांताराम असं त्याचं नाव होतं. दुष्काळ इतका पडला की खायला अन्न मिळेना, प्यायला पाणी मिळेना. अन्न वाचून आणि पाण्या वाचून लोक मरून जायला लागले, लोक गावं सोडायला लागले, मुके प्राणी बिचारे त्या ठिकाणी संपून जायला लागले. अशा वेळेला तुकाराम महाराजांच्या मनामध्ये एक प्रकारची वैराग्य वृत्ती निर्माण झाली. पहिली पत्नी अन्नान्न करता निघून गेली, स्वर्गवासी झाली, तिच्या पाठोपाठ मुलगाही गेला. आई आणि वडील तर अगोदरच गेलेले होते. तुकाराम महाराजांच्या मनामध्ये एक प्रकारचं वैराग्य निर्माण झालं आणि एक दिवस त्यांनी आपल्या भावाला बोलवलं. सावजीचा प्रश्नच नव्हता, तो सगळं काही सोडून निघून गेलेला होता, परंतु धाकट्या भावाला बोलवलं आणि त्याला सांगितलं, कान्होबाला सांगितलं की बघ, लोक अन्नावाचून तरफडत आहेत, पाणी दुष्काळ पडला आहे, पाणी नाही, आणि अशा वेळेला आपण सावकारकी करतो, त्यांच्याकडनं ते आपल्याला पैसे तरी कुठून देणार, आपल्याला पैसे मिळणार कुठून. तेव्हा जी काही कागदपत्र, गहाणखताची कागदपत्र होती, ती कागदपत्र त्यांनी एकत्र केली, त्याचे 2 भाग केले, स्वतःच्या वाट्याचा एक भाग आणि कान्होबाचा एक भाग. आणि कान्होबाला सांगितलं की जी काही गहाणपत्र आहेत ही तुझ्या वाट्याची तुला दिलेली आहेत आणि माझ्या वाट्याची गहाणपत्र आहेत ही सगळी लोकांना मी देऊन टाकणार आहे आणि सगळ्यांना कर्जमुक्त करणार आहे. मला वाटतं शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारे तुकाराम महाराज हे पहिले सावकार आहेत, लक्षात ठेवा, पहिले सावकार आहेत. आपण आता म्हणतो शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पण हे तुकाराम महाराजांनी त्यावेळेला पाहिलं. असं हे तुकाराम महाराजांचं चरित्र पुढे जे आपण पाहणार आहोत ते फार छान अशा प्रकारचा भाग पाहणार आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या देहू गावाचं वर्णन केलं आहे. धन्य देहू गावं, पुण्यभूमी ठावं, तेथे नांदे देव पांडुरंग. आज पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेलो ना आपण, देहूच्या मंदिरात, तर त्या ठिकाणी हे सगळं दृश्य दिसतं बघा आपल्याला. तुकाराम महाराजांनी हे मंदिर नंतर बांधलं. सुरुवातीला छोटं मंदिर होतं, नंतर त्यांनी मंदिर बांधलं आणि त्या मंदिराचं वर्णन करताना ते म्हणतात की धन्य देहू गावं, पुण्यभूमी ठावं, तेथे नांदे देव पांडुरंग. धन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे, की त्या क्षेत्रामध्ये जे लोक राहतात ते किती भाग्यवान आहेत. आणि उच्चारिती वाचे नामघोष, सतत नामघोष चालू असतो. करकटी उभा विश्वाचा जनिता, वामांगीते माता रुक्माबाई. आतमध्ये मंदिरामध्ये तो राजसुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोपलिया 2 हात कमरेवर ठेवून उभा आहे आणि बाजूला वामांगीते माता रुक्माबाई, डावीकडे रुक्माबाई उभी आहे. महाराज पुढे वर्णन करतात, गरुड पारी उभा जोडून या कर, आश्वस्त समोर उत्तरामुख. आजही आपल्याला हे दिसतं त्या ठिकाणी गरुड पार आहे, एक त्या ठिकाणी आश्वस्त उभा आहे, झाड आहे. दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर, शोभे गंगा तीर इंद्रायणी, आणि पलीकडच्या बाजूला इंद्रायणी नदी वाहते आहे. लक्ष्मीनारायण बल्लाळांचे वन, तेथे अधिष्ठान सिद्धेश्वराचे. सिद्धेश्वराचं मंदिरही त्याच जागेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि पुढे ते म्हणतात, विघ्नराजद्वारी बहिर व बाहेरी, हनुमंत शेजारी सहित दोघे. बाहेर गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी हनुमंतरायाचं मंदिर आहे. तर अशा या सुंदर वातावरणामध्ये आज आपल्याला ते मंदिर पाहायला मिळतं. तुकाराम महाराजांचे पूर्वज आणि तुकाराम महाराजांच्या पूर्वीचा इतिहास आजच्या भागामध्ये आपण इथपर्यंतच पाहणार आहोत. पुढच्या भागामध्ये, कारण आपल्याला पुढचे कार्यक्रम आहेत, पुढच्या भागामध्ये आपण पुढचा भाग पाहणार आहोत. त्यामुळं आता आपण इथेच थांबूया. 7:30 वाजलेत, पुढचा कार्यक्रम सुरू होईल. आज आपण खूप छान अशा प्रकारे आणि 12ही महिने आपण तुकाराम महाराजांचं चरित्र पाहणार आहोत.
खरं तर संतांची चरित्र आम्ही का पाहिजेत? संतांची चरित्र आमच्या मनावर संस्कार करतात. संतांची चरित्र प्रपंचात राहूनसुद्धा परमार्थ कसा करावा याची एक उत्तम शिकवण देतात. आणि म्हणून आपण संतांची चरित्र वाचली पाहिजेत, संतांची चरित्र गायली पाहिजेत. संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. म्हणून तर महाराज एका अभंगामध्ये म्हणतात ना, काय वानू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते, काय द्यावे त्याशी व्हावी उतराई ठेविता पायी जीव थोडा, सहज बोलणे हितोपदेश करुणी सायासे शिकविती. किती सायासाने हे संत आपल्याला सांगतात आणि त्यासाठी आपण हा उपक्रम या ठिकाणी सुरू केला आहे. खरोखर या उपक्रमाच्या मागे उत्तम आप्पांच्या नंतर आमचे ज्येष्ठांचे मानसपुत्र नाही का, आपण त्यांना पदवीच देऊन टाकले आता नाही का, ज्येष्ठांचे मानसपुत्र ते या ठिकाणी आहेत. त्यांनाही मी धन्यवाद देतो. आपल्या मंडळाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव वगैरे सगळी मंडळी खूप वेगळ्या प्रकारचं काम करतात आणि आपला हा संघ आहे हा अधिकाधिक चांगला कसा होईल यासाठी सर्वांचा प्रयत्न चालू असतो. त्यात मंगेश भाऊंचं, रुपेश असेल, गणेश असेल, प्रमोद असेल, या सगळ्यांचं स्थान फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्याही ठिकाणी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.